तर सध्या मी जे आवळा ज्यूस घेत आहे ना त्याच्यावरती बऱ्याच जणांचे कमेंट आले होते की कुठला आवळा ज्यूस आहे. हे पतंजलीचं आहे आणि मी घेते कसं तर सकाळी उठल्यावर पाणी 1 ग्लास पिऊन त्याच्यानंतर हे आवळा ज्यूस घ्यायचं. 2 झाकण आवळा ज्यूस आणि 2 झाकण पाणी हे मिक्स करून सकाळी घेते मी अगोदर. आणि रात्री जेवणानंतर सुद्धा सेम असंच घ्यायचं, कारण की आपली पचनक्रिया तर चांगली राहतेच पण केसांसाठी सुद्धा चांगलं असतं. त्याच्यानंतर इथे मी काही कुरकुरीत असे पदार्थ तळून घेत होते. पाऊस येत होता छान मस्त असा आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम चहा आणि असं गरमागरम काहीतरी तळलेलं, स्पेशली ह्या तळलेल्या खारवड्या आणि सोबत हा कांदा याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. ह्यांना तर खूप जास्त आवडतं हे. त्याच्यानंतर आज लेकरांनी मागे लागून खवा घ्यायला सांगितला होता. गुलाबजामुन केले नव्हते बरेच दिवस झालं, आज घेतलं पण हे असा प्लॅन फसला त्याचा. माझ्याच्याने पीठ ना थोडंसं याच्यामध्ये कमी पडलं, त्याच्यामुळे तेलात टाकले की फुटत होते. खवा जास्त झाला होता. नंतर त्याच्यात थोडं पीठ ॲड केलं आणि व्यवस्थित करून घेतले मी. आणि कढईमध्ये तेल तुम्हाला थोडं कमी वाटत असेल तर हे तेल नाही तुपात मी आज गुलाबजामुन तळलेत, कारण की टेस्टला छान होतात म्हणून. आणि आजचा व्हिडिओ एवढाच, भेटूयात नेक्स्ट